नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी गणितामध्ये आपण 4 नंबरचा टॉपिक अपूर्णांकावरील क्रिया यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो। आज आपल्याला संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे कसा दाखवायचा हे शिकायचं आहे आणि तो दाखवत असताना आपल्याला म्हणजे ऋण संख्या धन संख्या न दाखवता अपूर्णांक हा संख्या रेषेवर कसा दाखवतात हे समजून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला इथे एक पट्टी दाखवलेली आहे आणि साधारणतः आपल्या सगळ्यांकडे एक पट्टी असते, तुम्हाला पट्टी माहिती देखील आहे, ती तुम्ही बघितलेली आहे, तिचं निरीक्षणही केलेलं आहे। तर त्या पट्टीमध्ये बघा, तुम्हाला जेव्हा एकक दिलेलं असतं सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, तेव्हा त्या प्रत्येक 1 सेंटीमीटरचे किती भाग केलेले असतात? 10 भाग केलेले असतात। जर तुम्ही पाहिले नसतील किंवा मोजले नसतील तर ते आता मोजून बघा। प्रत्येक पट्टीवर 1 सेंटीमीटरचे 10 समान भाग केलेले असतात आणि हे समान भाग हे एका एककाचे असतात, म्हणजे 0 ते 1 10 समान भाग आहेत, 1 ते 2 देखील 10 समान भाग आहेत, 2 ते 3 देखील 10 समान भाग आहेत, असं पुढं अनंतापर्यंत। तर समजा एका एककाचे किती भाग केलेले आहेत? समान 10 भाग केलेले आहेत। हेच तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, एका एककाचे 10 भाग केलेले आहेत। तर मग अपूर्णांक जेव्हा संख्या रेषेवर दाखवायचा असतो तेव्हा तो कसा दाखवतात बघा। शून्यापासून 1 2 3 4 नंबरचा पॉइंट हा इथे आहे आणि मग तो कसा दाखवायचा संख्या रेषेवर? तर तो 4/10 4/10 हा असा कशामुळे दाखवला असेल? तर बघा, ह्या प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहेत? समान 10 भाग केलेले आहेत, म्हणून हा छेदस्थानी 10 लिहिलेला आहे। जेवढे भाग केलेले आहेत प्रत्येक एककाचे ती संख्या खाली लिहायची छेदस्थानी, आणि जेवढ्या नंबरचा पॉइंट आहे शून्यापासून हा 1 2 3 4 नंबरचा पॉइंट आहे, म्हणून अंश काय लिहिलेला आहे? 4 लिहिलेला आहे। त्यामुळे इथे ह्या पॉइंटला 4/10 हा अपूर्णांक आपण दाखवलेला आहे। त्यानंतर तुम्हाला आणखी एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथे दाखवलेला आहे, 3.7/10। अशा वेळी बघा, सिंपल आहे, शून्यापासून 3 नंबर घ्यायचा। हा शून्यापासून 3 इथे आहे आणि 3 नंतर 7वा भाग। आता शून्यापासून 7वा जर भाग घेतला तर तो इथेच येईल, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे? 3 पूर्ण आणि 7/10 म्हणजे 3.7/10, म्हणून शून्यापासून तिसरा हा अंक घेतलेला आहे हा इथे, आणि त्यानंतर 7/10 म्हणजे 3 नंतर किती भाग घ्यायचे आहेत? 7 भाग घ्यायचे आहेत, कारण इथं अंश किती आहे? 7 आहे आणि तो 3 नंतर आहे, म्हणून 7 भाग घ्यायचे आहेत। तर बघा, इथे 3 आहे, नंतर 1 2 3 4 5 6 आणि हा 7, आणि म्हणून इथे दाखवलेला आहे ही संख्या 3.7/10। मग जर संख्या रेषेवर तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा अपूर्णांक दाखवायचा असेल, जर छेद 10 असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता, परंतु छेद कितीही असेल, छेद 4 असेल, 2 असेल, 7 असेल, 10 असेल, 11 असेल, 12 असेल, 20 असेल, 50 असेल, तर तुम्हाला प्रत्येक एककाचे त्या छेदा एवढे काय करावे लागतील? भाग करावे लागतील। तुम्ही छेद जेवढा आहे तेवढे त्या प्रत्येक एककाचे भाग केले तर तुम्हाला अपूर्णांक सहज दाखवता येईल। आता बघा, इथे खाली एक संख्या रेषा तुम्हाला दाखवलेली आहे आणि ह्या संख्या रेषेवर तुम्हाला पॉइंट 0 1 2 3 4 5 हे दाखवलेले आहेत, धनसंख्या दाखवलेल्या आहेत, आणि प्रत्येक एककाचे म्हणजे 0 ते 1 1 ते 2 2 ते 3 3 ते 4 असे प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहेत ते बघा, आपण मोजूया। 1 2 3 म्हणजे एका एककाचे किती भाग केलेले आहेत? 3 समान भाग केलेले आहेत। बघा, परत 1 ते 2 ह्या एककाचे किती भाग झालेत? 1 2 3 असे प्रत्येक एककामध्ये किती भाग आहेत? समान 3 भाग आहेत, म्हणून इथे छेद काय लिहिलेला आहे? 3 लिहिलेला आहे, कारण प्रत्येक एककाचे 3 भाग म्हणजे छेद। आणि आता इथे 2/3 हा अपूर्णांक दाखवलेला आहे, तर इथे 2/3 का लिहिला? तर 3 आपण ह्याच्यामुळे लिहिला की आपण या एककाचे किती भाग केलेले आहेत? 3 भाग केलेले आहेत, म्हणून छेद 3 लिहिलेला आहे। आणि 2 का लिहिलेला आहे? हा पॉइंट शून्यापासून दुसऱ्या नंबरवर आहे, बघा, शून्यापासून 1 आणि 2 नंबरवर आहे हा पॉइंट, म्हणून हा अपूर्णांक दाखवलेला आहे 2/3। मग इथं तुम्हाला हा अशा प्रकारचे अपूर्णांक दाखवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा अपूर्णांक जर संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर त्या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे छेदा इतके समान भाग करावे लागतात। छेद जर 7 असता तर इथे एककाचे 7 भाग केले असते, इथे छेद जर 10 असता तर एककाचे 10 भाग केले असते, छेद जर 15 असता तर या एककाचे 15 समान भाग केले असते, आणि प्रत्येक एककाचे
तसेच 15 भाग समान केले असते. मग आणि अंश कसा दाखवायचा, तर शून्यापासून जेवढ्या नंबरवर जो नंबर दाखवायचा आहे तो शून्यापासून त्याचा भाग मोजायचे शून्यापासून आणि मग तो नंबरवरती लिहायचा. तर आता इथे बघा 4 छेदस्थानी 3 दाखवलेला आहे. हा वरचा जो 4 आहे, हा खालचा जो 3 आहे, हे काय आहेत, एककाचे केलेले समान 3 भाग आहेत. आणि हा वरचा 4 म्हणजे शून्यापासून तो बिंदू कोणत्या नंबरवर आहे तो नंबर आहे. बघा शून्यापासून 1 2 3 4 नंबरवर आहे, म्हणून 4 छेदस्थानी 3. आता हा जो बिंदू दाखवलेला हा शून्यापासून 1 2 3 4 5 6 7 नंबरवर आहे, म्हणून हा इथं अपूर्णांक दाखवलेला आहे 7 छेदस्थानी 3. तुमच्या लक्षात आले असेल की 3 का लिहिलेले आहे, कारण प्रत्येक एककाचे समान 3 भाग केलेले आहेत म्हणून. आणि वरचा जो अंश आहे तो शून्यापासून असलेले त्या बिंदूचे अंतर, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवणे एकदम सोपे जाईल. ह्या प्रकारचे उदाहरणं तुम्हाला इयत्ता 7वी आणि 8वी मध्ये देखील आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक हे समजून घ्या अगोदर आणि मग नंतर सोडवा, कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आता यावर आधारित सराव संच 11 आपण सोडवणार आहोत. बघा सराव संच 11 काय आहे, खालील संख्या रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहा. पहिल्या नंबरचं संख्या रेषा आहे इथे. तर इथे ए आणि बी बिंदू कोणता अपूर्णांक दाखवतो हे आपल्याला लिहायचं आहे. आपण आत्ताच अपूर्णांक संख्या रेषेवर कसा दाखवतात हे शिकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर तुम्ही परत ऐका, ऐकून त्याच्यावर विचार करा आणि नंतर समजून नंतर हे सराव संच सोडवा. तर बघा इथे हा 0 आहे संख्या रेषेवरचा आणि पुढे ह्या धनसंख्या आहेत. 1 ही 2 संख्या आहे इथे पुढे. तर इथे बघा छेदस्थानी 6 आहे. प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदस्थानी 6 आहे. का 6 आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग झालेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 0 ते 1 या एककाचे 6 समान भाग झालेले आहेत. 1 ते 2 ह्या एककाचे देखील समान 6 भाग झालेले आहेत. प्रत्येक एककाचे समान 6 भाग झालेले आहेत, म्हणून छेद लिहिलेला आहे 6. आणि आता इथे 1 छेदस्थानी 6 म्हणजे शून्यापासून हा बिंदू 1 नंबरच्या स्थानावर आहे, म्हणून 1 छेदस्थानी 6 ही संख्या असेल 2 छेदस्थानी 6, ही 3 छेदस्थानी 6, ही 4 छेदस्थानी 6 आणि ए पॉईंट किती येईल मग 5 छेदस्थानी 6, कारण ए हा शून्यापासून बघा 1 2 3 4 5 नंबरच्या ठिकाणी आहे, म्हणून इथं काय येईल 5 छेदस्थानी किती भाग आहेत प्रत्येक एककाचे समान 6, म्हणून इथे ए हा पॉईंट 5 छेदस्थानी 6 हा अपूर्णांक दाखवेल. त्यानंतर इथे 1 6 छेदस्थानी 6 आले, म्हणजेच आपण जर भाग केला तर हा 1 बरोबर आलेला आहे इथे. तर बी हा पॉईंट कोणती संख्या दाखवतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर बी हा पॉईंट शून्यापासून किती नंबरच्या अंतरावर आहे हे आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नंबरच्या स्थानावर बी हा अंक आहे शून्यापासून. आणि प्रत्येक एककाचे समान किती भाग केलेले आहे 6, म्हणून छेद काय लिहिलेला आहे 6. त्याचप्रमाणे 2 नंबरच्या उदाहरणामध्ये बघा ही संख्या रेषा दिलेली आहे 0 to 1 1 to 2 2 to 3. प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहेत बघूया. शून्यापासून अगोदर 1 चे किती भाग आहेत ते 1 2 3 4 5, म्हणून छेद काय लिहिलेला आहे ते 5 लिहिलेला आहे, कारण प्रत्येक एककाचे समान 5 भाग केलेले आहेत. आता आपल्याला इथे ए पॉईंट कोणती संख्या दाखवत होईल याची. आता शून्यापासून 1 पॉईंट कितव्या स्थानावर आहे हे आपण मोजूया. 1 2 3 3 नंबरच्या स्थानावर आहे, म्हणून आपण अंश लिहिला 3. आणि प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहे समान 5, म्हणून छेद लिहायचा 5, म्हणजे 3 छेदस्थानी 5 हा अपूर्णांक ए पॉईंट दाखवत आहे. त्यानंतर बी बघा, बी 0 पासून कितव्या स्थानावर आहे 1 2 3 4 5 6 7 7 नंबरच्या पॉईंटवर आहे, म्हणून आपण अंश लिहायचा 7. आणि प्रत्येक एककाचे समान 5 भाग केलेले आहेत, म्हणून छेद लिहिला 5. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला आता इथे एकही असे उदाहरण दिलेले आहे का, जसे की पहिल्या 2 उदाहरणामध्ये दिलेले आहेत तसे नाही दिलेले, तरी देखील खूप सोपं आहे. आपण सहज काढू शकतो की कुठला अपूर्णांक ए आणि बी पॉईंट दाखवत आहेत ते. तर बघा एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे त्याच्या अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग केलेले असतात. मग बघा इथे हा जो 0 ते 1 आणि 1 ते 2 आहे याच्यामध्ये किती एकक अंतर आहे ते आपण भाग हे मोजून शोधूया. 1 2 3 4 5 6 7,
प्रत्येक एककाचे समान किती भाग झालेले आहेत? 7. बघा 1 ते 2 देखील 7च भाग असणार. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं की छेद किती असणार आहे? 7. कारण भाग किती आहेत? समान 7 आहेत म्हणून. मग त्यानंतर बी हा बिंदू 0 पासून कितव्या नंबरला आहे हे पाहूया. 1 2 3. बी हा बिंदू शून्यापासून किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. आणि समान एककाचे समान किती भाग झालेले आहेत? तर 7 भाग झालेले आहेत. म्हणून छेद किती आलेला आहे? 7. म्हणून बी हा पॉईंट कुठला अपूर्णांक दाखवत आहे? 3/7. आता त्याचप्रमाणे ए हा पॉईंट शून्यापासून कितव्या स्थानावर आहे हे आपण मोजूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए हा पॉईंट शून्यापासून 10व्या बिंदूवर आहे. आणि प्रत्येक एककाचे किती समान भाग केलेले आहेत? 7 भाग केलेले आहेत. आपण हे सुरुवातीलाच मोजलेले आहेत. म्हणून छेद किती आलेला आहे? 7. बघा अशा ह्या संख्यारेषेवर जर तुम्ही कुठलाही पॉईंट दाखवला हा मधला, तरी त्याचा छेद किती येणार आहे? 7च येणार आहे अपूर्णांक दाखवत असताना, कारण प्रत्येक एककाचे 7 भाग झालेले आहेत म्हणून. बघा यामधील प्रश्न दुसरा आहे, संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. तुम्हाला हे अपूर्णांक संख्या रेषा काढून दाखवायचे आहेत. आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी संख्या रेषेपासून हा अपूर्णांक काढून दाखवत आहे. बघा सुरुवातीला अशी संख्या रेषा काढायची आहे. आपल्याला धन संख्या असल्यामुळे आपण डायरेक्ट धन बाजूच्या संख्या दाखवूया. मी इथे पट्टीच्या सहाय्याने एक रेषा काढलेली आहे. त्यावर मी भाग देखील कसे काढत आहे हे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपे जाईल. ही संख्या रेषा मी इथे काढलेली आहे. या संख्या रेषेवर मी असे डॉट करून घेते की प्रत्येक एककाचे किती समान भाग होतील? 5. कारण इथे छेद काय आहे? 5 आहे. म्हणून प्रत्येक एककाचे 5 भाग होतील असे मी पॉईंट इथं देऊन ठेवत आहे. पट्टीच्या सहाय्याने का देत आहे? ते समान येण्यासाठी पट्टीच्या सहाय्याने देत आहे. बघा इथे जर मी हा 0 पॉईंट धरला, इथे 0 लिहिला मी. आपल्याला धनसंख्या दाखवायच्या आहेत म्हणून मी 0 लिहित आहे. ऋण संख्या दाखवत नाही. संख्या रेषेवर इकडच्या बाजूला ऋण संख्या असणार आहेत. त्यानंतर प्रत्येक एककाचे आपल्याला किती भाग करायचे आहेत? 5. ते समान येण्यासाठी मी बघा इथे छोटे छोटे पॉईंट देऊन ठेवत आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 समान भाग आहेत. म्हणजे इथे काय येणार आहे? 1 येणार आहे. परत 5 समान भाग घेते. 1 2. इथे डॉट देते कारण आपल्याला पुढं तिथे अपूर्णांक दाखवायचे आहेत. 1 2 3 4 आणि हा 5. म्हणजे इथे परत किती येणार आहे? 2 येणार आहे. त्यानंतर हा 1 नंबरचा भाग, 2 नंबर, 3 4 5 समान भाग झाले. परत 2 ते 3 इथे 3 येईल. त्यानंतर 3 ते 4 या एककाचे देखील आपल्याला इथे समान 5 भाग करायचे आहेत. 1 2 3 4 5. इथे 4 हा अंक येईल. तर आपण 4 पर्यंत इथे संख्या घेऊया. बघा ही संख्या रेषा आहे. इथे मी तुम्हाला पॉईंट दाखवलेला आहे. 0 हा 1 हा 2 3 आणि हा 4 आहे. आणि मध्ये जे हे पॉईंट आहेत ते मी त्या एककाचे समान केलेले भाग आहेत. त्या एककाचे मी किती समान भाग केलेत? 5. कारण मला इथे छेद 5 दिलेला आहे, त्यामुळे मला त्या एककाचे 5 समान भाग करावे लागणार आहेत हे अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवण्यासाठी. आता सपोज हे अंतर, मग तुम्ही म्हणताल की हे अंतर सगळ्यांचं सेमच आलं पाहिजे का? तर तसं काही नाही. जर तुम्ही इथे हा अंतर हे कमी घेतलं, कोणी मी एवढं अंतर घेतलेलं आहे, तर तुम्ही एवढं जरी घेतलं तर मग हे जवळ येतील पॉईंट. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक एककाचे समान तेवढे भाग झाले पाहिजे. जर 5 सांगितले असते तर 5 समान भाग झाले पाहिजे. मग तुम्ही अंतर त्यामधलं कमी जास्त तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. तर बघा इथे 0 पॉईंट आहे. 1 2 3 4 एवढे पॉईंट मी इथे दाखवलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर आपल्याला दाखवायचा आहे 3/5 हा अपूर्णांक. तर आपल्याला शून्यापासून 3ऱ्या स्थानावरचा बिंदू शोधावा लागेल. म्हणजे बघा हा 0 1 2 3 हा काय आहे? 3 नंबरचा बिंदू आहे. म्हणजे याचा अंश काय येणार आहे? 3. आणि समान भाग किती केलेले आहेत? 5. म्हणून छेद 5. म्हणून हा पॉईंट इथे दाखवल 3/5 हा अपूर्णांक. समजा आपण ह्याला नाव दिले ए नाव दिले. हा ए पॉईंट 3/5 हा ही संख्या दाखवत आहे. त्यानंतर 6/5 शून्यापासून 6 नंबरचा पॉईंट शोधायचा आहे. 1 2 3 4 5 6 हा आहे शून्यापासून 6 नंबरचा पॉईंट. म्हणून हा अपूर्णांक आहे 6/5. याला देखील आपण बी नाव देऊया. हा
झाला 6 छेदस्थानी 5. आता इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, त्यामुळे गोंधळून जाण्याची काही गरज नाही. 2 म्हणजे पूर्ण 2 आहेत, तर पूर्ण 2 हा 1 आणि हा 2 पूर्ण 2 झाले इथे. आता 2 नंतर 3 छेदस्थानी 5 आहेत अजून, म्हणून 2 नंतर तिसऱ्या पॉईंटवर जायचे. 2 1 2 3, 2 नंतरचा हा तिसरा पॉईंट. म्हणजे बघा हा जो पॉईंट आहे हा दाखवत आहे 2.3 छेदस्थानी 5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला नाव देऊया आपण सी. तर अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर अपूर्णांक सहज दाखवू शकतो. बघा 2 नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला संख्या रेषेवर एका एककाचे किती भाग करायचे आहेत? समान 4 भाग करायचे आहेत. तर इथे मी संख्या रेषा काढून घेतलेली आहे आणि संख्या रेषेवर बघा जसं पट्टीवर की एका एककाचे बरोबर 4 भाग आहेत, त्याप्रमाणे मी पॉईंट देऊन ठेवते. इथे हा 0 राहील, इथे 1 2 3 आणि 4 नंबरपर्यंत घेत आहे. त्यानंतर प्रत्येक एककाचे मी पॉईंट भाग दाखवणारा पॉईंट काढून घेत आहे. 4 भाग दाखवले आहे इथे. हा इथे 0, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 दाखवला आहे. त्यानंतर 1 ते 2 किती भाग दाखवायचे आहेत? समान 4. 2 ते 3 देखील समान 4 भाग दाखवायचे आहेत, कारण इथे छेद काय आहे? 4 आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक एककामध्ये 4 समान भाग करायचे आहेत. तर इथे मी सांगितल्याप्रमाणे 4 समान भाग करून घेतलेले आहेत. तुम्हाला ते दिसतही असतील पॉईंट. हा बघा, प्रत्येक एककाचे समान 4 भाग इथे पट्टीच्या सहाय्याने मी करून घेतलेले आहेत. तर हा जो पॉईंट आहे इकडे संख्या रेषा, हा 0 पॉईंट घेतलेला आहे. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 आणि प्रत्येक एककाचे 4 समान भाग केलेले आहेत. तर बघा आपल्याला दाखवायचं आहे 3 छेदस्थानी 4. 3 छेदस्थानी 4, 4 म्हणजे प्रत्येक एककाचे समान 4 भाग. ते तर आपण करून घेतलेले आहेत. मग आपल्याला 3 पॉईंट हा शून्यापासून 3चे स्थान काढायचे आहे. शून्यापासून तिसऱ्या स्थानावरचा बिंदू घ्यायचा. शून्यापासून 1 2 3 हा जो बिंदू आहे तो काय आहे? तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणून इथं हा अपूर्णांक येईल 3 छेदस्थानी 4. त्यानंतर बघा 5 छेदस्थानी 4. शून्यापासून 5व्या स्थानावरचा बिंदू आपण काढूया. 1 2 3 4 5. शून्यापासून 5व्या स्थानावर हा बिंदू आहे, म्हणून इथे हा पूर्णांक दाखवेल 5 छेदस्थानी 4. त्यानंतर 2.1 छेदस्थानी 4 म्हणजे 2 पूर्ण, हा इथे 2 पूर्ण आहे आणि 2 नंतर 1 छेदस्थानी 4 म्हणजे हा 2 नंतर पहिला पॉईंट. हा जो पॉईंट आहे हा संख्या दाखवेल 2.1 छेदस्थानी 4. हा इथला थोडा डार्क केलेला पॉईंट आहे. जे पॉईंट अपूर्णांक दाखवतात ते थोडे डार्क केलेले आहेत. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवू शकतो.